निपाणी देवगड राज्यमार्गाच्या कामात राधानगरीतील फेजिवडे इथल्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन बाधित झाली होती। ती पाईपलाईन नवीन टाकण्याच्या मागणीसाठी फेजिवडे ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा दिला होता। यानंतर राधानगरी पोलिसांनी आंदोलकांशी संवाद साधत समझोता बैठक घेतली। या बैठकीत लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं। राधानगरी तालुक्यातील फेजिवडे इथल्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन निपाणी देवगड राज्यमार्गाच्या कामावेळी बाधित झाली होती। तब्बल 2 वर्ष उलटूनही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार कंपनीनं ही पाईपलाईन दुरुस्त करून देण्याकडे दुर्लक्ष केलं होतं। त्यामुळे फेजिवडे ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत बाधित झालेली पाईपलाईन नवीन टाकून द्यावी, अन्यथा 21 जून रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळं ठोकून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता। त्यानंतर आज राधानगरी पोलिसांनी आंदोलक, फेजिवडे ग्रामस्थ, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार कंपनीचे अधिकारी यांची समझोता बैठक घेतली। बैठकीत ठेकेदार कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं पिण्याच्या पाईपलाईन जोडण्याच्या कामात केलेल्या दिरंगाईबद्दल ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला। यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पाईपलाईन जोडून देण्याचं आश्वासन दिलं। आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केलं। सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत फेजिवडे यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम खाते यांना घेराव घालण्यात आला होता। त्या ठिकाणी राधानगरी पोलीस स्टेशनचे बीट अंमलदार यादव साहेब यांच्या मध्यस्थीने आज शुक्रवार दिनांक 21/6/2024 रोजी बैठक बोलवण्यात आली होती। या बैठकीमध्ये 15 जुलै ते 20 जुलै या दरम्यान अंतर्गत जो प्रश्न पाईपलाईनचा रेंगाळला होता तो लेखी स्वरूपात 15 जुलै ते 20 जुलै या दरम्यान काम चालू करून पूर्ण करण्यात येईल असे लेखी आम्हाला देण्यात आले आहे। या बैठकीला राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता SB इंगवले, फेजिवडे ग्रामपंचायतच्या सरपंच प्रतिभा एकावडे, उपसरपंच दीपाली पोकम, ग्रामसेवक विराज गणबावले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते।